भरवण्यात आलेले आहेत। असा भरगच्च 7 दिवसाचा कार्यक्रम यंदा आहे। गेल्या वर्षीपासून आम्ही 7 दिवसाचा गणपती आहे। लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि सकाळीपासून रांग आहे, पूजा झाल्यापासून आतापर्यंत गर्दी आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांना हे दर्शन आहेत। सगळे मुलं आम्ही युवा म्हणून सगळेजण इकडे काम करतो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। सध्या मागी गणेश जयंती चालू आहे आणि आता आपण आलेलो आहोत त्या मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतनाजवळ। सालाबादप्रमाणे लुडबँडचा मागी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना ही मागी गणेश जयंती दिवशी केली जाते आणि पुढचे 5 दिवस विविध कार्यक्रम सांस्कृतिक असतील असे राबवले जातात। अगदी शासकीय तंत्रनिकेतनाच्या बाजूलाच लागून असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा देखील ह्या मागी गणेश जयंतीत सहभाग असतो आणि विद्येचं दैवत आणि बाजूलाच शासकीय तंत्रनिकेतन अशा या मागी गणपतीला आत्ता आपण जाणार आहोत। चला तर मग। विद्येचं देव असलेला श्री गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना मागी गणेश जयंतीनिमित्त मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनात गेली अनेक वर्ष श्री लुडबे मित्रमंडळ यांच्याकडून होत आहे। अजून एक ह्याची ख्याती म्हणजे बाजूलाच शासकीय तंत्रनिकेतन असल्या कारणानं अनेक बॅचेस अनेक वर्ष ही या गणपती बाप्पाच्या सेवेत सुद्धा हातभार लावत आलेली आहेत। तब्बल अनेक पिढ्यांनी या गणपती बाप्पाची सेवा केलेली आहे आणि अजूनही गणपती बाप्पाची सेवा हे करत आहेत। मित्रांनो, आता आपल्यासोबत सिद्धेश कोजरेकर गुरुजी आहेत। गुरुजी, सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलवर स्वागत आहे। सालाबादप्रमाणे आपण यंदा सुद्धा वेळ दिलात म्हणून सर्वात प्रथम धन्यवाद। वेळ मिळाला आहे, धन्यवाद। आज महागणपतीचा चौथा दिवस आणि मग कसं पहिल्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंत प्रबंध कसा होता? आणि प्रचंड गर्दी, प्रचंड भक्तजनांचा आस्वाद ते आहे। प्रचंड भक्तजन इथे वावरत आहेत। त्यांना सर्वांना संजय मित्रमंडळ जे काही या ठिकाणी सहकार्य करत आहेत, प्रत्येकजण आपापली कामं चोखपणे पार पाडण्यासाठी तत्पर आहेत। सांगायचं म्हणजे भक्तीचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि असंख्य सकाळच्या सत्रापासून रात्रीच्या सत्रापर्यंत धार्मिक, सांस्कृतिक, नाटक, दशावतार असे कार्यक्रम चालू आहेत। भरगच्च कार्यक्रम, आजच्या दिवसाचा रेकॉर्ड डान्स स्पर्धा यात भरवण्यात आलेल्या आहेत। असा भरगच्च 7 दिवसाचा कार्यक्रम यंदा आहे। गेल्या वर्षीपासून आम्ही 7 दिवसाचा गणपती आयोजित केलेला आहे। बाजूलाच शासकीय तंत्रनिकेतन असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे? नाही, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे। उलट म्हणायचं झालं तर इथले जे सर्व विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत त्या सर्व संजय लुडबे मित्रमंडळ या सर्वांना हातभार लावतात। आपलासुद्धा थोडाफार मोलाचा वाटा म्हणतात, तसं थोडासा मोलाचा वाटा हे सर्व मित्रमंडळ विद्यार्थिनी संजय मित्रमंडळ या मंडळाला लावण्यासाठी तत्पर आहे। आणि पुढच्या 2 दिवसांचे कार्यक्रम कसे काय आहेत? पुढच्या 2 दिवसांचे कार्यक्रम सकाळी उद्या सत्यनारायणाची महापूजा, प्रथमतः गणपतीची महापूजा, त्याच्यानंतर सत्याची महापूजा, त्यानंतर आरती, महाप्रसाद, भोजनाचा आस्वाद, त्यानंतर संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ आणि त्यानंतर रात्री दशावतारी नाटक असा कार्यक्रम आहे। आपण पूर्णतः बिझी असाल याच्यात आणि मला बिझी दोन्ही बाजूने आहे। धन्यवाद, आपण आपला वेळ दिलात। कारण मी स्वतः दशावतारात काम करतोय, मला दशावतार हे स्वतः सांभाळावं लागतं, ते स्वतः सांभाळावं लागतं। खूप खूप धन्यवाद। मला माहिती आहे सालाबादप्रमाणे आपण वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद।
आता गणेश चतुर्थीनंतर माई गणपतीची वाट ही सगळेच भक्त भाविक आतुरतेने पाहत असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणजे मालवण वायरी येथील लुडब्यांचा गणपती आणि त्यानंतर श्री मागी गणेश मंदिर मालवण येथे साजरी होणारी मागी गणेश जयंती. तर आता आपण थेट जाऊया मागी गणपती मंदिर मालवण येथे. वाईतून थेट आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे मालवणच्या मागी गणेश मंदिरजवळ. मागी गणेश मंदिरजवळ अनेक वर्ष गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना ही मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने केली जाते. तर आता आपण आज जाणार आहोत, गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत आणि तिकडचं कसं काय सगळे प्रबंध आहेत हे पाहणार आहोत. चला तर मग. मालवणमधील मागी गणेश मंदिर गेली 47 वर्ष मागी गणेश मंदिरात मागी गणेशोत्सव हा साजरा केला जातोय आणि नवीन मंदिराचं बांधकाम झाल्यानंतर हे तब्बल 10वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील फुलांची दुकानं, खेळण्यांची दुकानं, काही जण अगदी दुर्वा घेऊन सुद्धा गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाहेर बसलेले होते. यांनी एक इकॉनॉमी सुद्धा डेव्हलप होतो आणि हा एक चांगला संदेश सुद्धा समाजाला जातो. त्याचप्रकारे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील डेकोरेशनचं काम, लाईटिंगचं काम अगदी व्यवस्थित केलं गेलं होतं आणि खऱ्या अर्थानं लाईटिंगचं आणि डेकोरेशनचं काम हे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मुख्य आकर्षण ठरलं. अगदी येणारी जाणारी मंडळीसुद्धा, रस्त्यावरून जाणारे सर्व गाड्या गणपती बाप्पाच्या मंदिराकडे अगदी आकर्षाने पाहत होती. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी भक्त भाविकांची गर्दी होती ते सगळं काही सांगून जात होती. फक्त मालवणातूनच नव्हे तर मालवणला लागून असलेल्या विविध गावांमधून सुद्धा गणपती बाप्पाच्या दर्शनास भक्त भाविकांची गर्दी झाली होती. मित्रांनो, आता आपल्यासोबत मोहन वराडकर काका आहेत जे मागी गणेश मंदिर मालवण याचे अध्यक्ष आहेत. काका, आपलं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मनापासून. हे आपल्या मंडळाचं 47वं वर्ष आहे आणि आपल्या या नवीन मंदिर झाल्यानंतर 10वं वर्ष. तर यंदाचा लोकांचा प्रतिसाद कसा आहे, भक्त भाविकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि सकाळीपासून रांग आहे, पूजा झाल्यापर्यंत आतापर्यंत गर्दी आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांना हे दर्शन मिळत आहे आणि लोकांची पण गर्दी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आज गणपती मागी गणेश जयंतीचा 4था दिवस आहे. तर 5 दिवसांचे कार्यक्रम कसे होते? सगळे कार्यक्रम आमचे चांगले झाले. रात्री रेकॉर्डर्स होते जिल्हास्तरीय, पहिल्या दिवशी पण रेकॉर्डर होते आणि एक वराठी शो झाला. आज नाटक आहे. नाटक चांगले आहेत एकदम. नाटक हे दरवर्षीची एक स्पेशालिटी असते. तर यंदा कोणतं नाटक आहे? यंदा ते नाटक विरणीवरचं आहे, एक कॉमिक आहे. आपल्या लोकलच आहेत सगळे? लोकल आहे पण चांगलं आहे. आणि आपण मंडळाचे किती सदस्य आहेत सगळे, म्हणून किती कार्यकर्ते? सदस्य 38 सभासद आणि हे मित्रमंडळ आहे ते जवळजवळ 35-40 जण आहे. त्या मित्रमंडळांचं सगळं पूर्ण सहकार्य इथे लाभतं. उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे, तर त्याच्यासाठी कसा काय प्रबंध आहे आणि उद्याच्या दिवसाचं एकंदरीत पूर्ण शेड्यूल काय आहे? उद्या सकाळी हे आहे जेवणाचा सर्व कार्यक्रम. दुपारी महाप्रसाद सुरू होईल 12 वाजता. त्याच्यानंतर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत महाप्रसाद होईल आणि संध्याकाळी 6 वाजता विसर्जनची मिरवणूक बाहेर पडेल. रात्री साधारण 10:30 आपले चुला बीचपर्यंत येईल, दोन बाजारपेठेतून फिरून. धन्यवाद, आपण आपला वेळ दिलात. मित्रांनो, आता आपल्यासोबत निकित वराडकर आहे. निकित, सर्वात प्रथम तुझ्या चॅनलवर स्वागत आहे. गेली अनेक वर्ष तू मागी गणेश जयंतीशी रिलेटेड आहेस. यंदाचा उत्साह कसा आहे? यंदा तर खूपच उत्साहित आहेत सगळे मुलं आमची. आम्ही युवा म्हणून सगळेजण इकडे काम करतो. आमचं मंडळ हे वेगळं आहे पण युवा आम्ही इथे सगळ्या याच्यात भाग घेऊन पुढे जाऊन काम करतो. आमचं कसं होतं, प्रत्येक कार्यक्रमात आम्ही वाटून दिलेले आहेत माणसं, त्याप्रमाणे आम्ही जबाबदारीने ते काम पूर्ण करतो. साधारण किती जण आहात तुम्ही सगळे मिळून? आमचे युवामध्ये म्हणायला गेलं तर तसे 20-25 जण आम्ही युवा आहोत सगळे. आणि सगळे आपले स्थानिक मालवण आहेत की बाहेरची मंडळी सुद्धा आहेत? सगळे स्थानिक आहेत, वाड्यातलेच आहेत सगळे, त्याच्यामुळे जवळच्या जवळ सगळे येतात. अगदी. आता तो युवा म्हणालास तर तुझा जेवढे जण हे ब्लॉग बघतात त्यांना काय संदेश असेल की आपल्या संस्कृतीबाबत, आपल्या परंपरेबाबत? आम्हाला तोच मेन आमचा मोटिव्ह तोच आहे की आपली संस्कृती पुढे चालली पाहिजे. पुढच्या पिढीला पण आपल्याला कळलं पाहिजे की कसे कार्यक्रम व्हायचे पूर्वीपासून. त्यामुळे आता लॉकडाऊन नंतर एक आमचा कार्यक्रम बंद झालेला, म्हणजे लहान मुलांचं जो कथाकथन असतं, संगीत असतं, निबंध स्पर्धा असतात,
त्या आम्ही युवाने पुढे येऊन चालू करायला भाग पाडला आणि यावर्षी त्या झाल्या. म्हणजे 2-3 वर्ष जो बंद कार्यक्रम होता तो चालू ठेवला, कारण आम्ही पण आमच्या लहान वयात हे कार्यक्रम केलेले आहे. त्याच्यामुळे त्या पुढच्या पिढीला पण एक कळलं पाहिजे की स्टेज डेअरिंग काय असते. अजून एक प्रश्न, उद्या गणपतीचं विसर्जन आहे, गेले 4-5 दिवस फार हेक्टिक शेड्यूल मध्ये, त्याच्या आधीचे पण, तर नेमकी भावना कशी आहे? ते तुमच्या आवाज बसलाय त्याच्यावरनं तुम्हाला कळतच असेल. आमची मागे जवळजवळ 1 महिन्यापासून आमचं काम सुरू होतं. म्हणजे साफसफाई असेल, कलर काम असेल, डेकोरेशनचं असेल, हे जेवढं सगळं डेकोरेशन आहे ते पूर्णपणे मंडळाचं आहे. आता हे जे बॅनर आहेत त्यामधून आम्हाला जो काय नफा मिळतो किंवा आमचं टी शर्ट असतं त्यामधून जो काय नफा मिळतो त्या नफ्यामधून आम्ही युवा मंडळ जे आहेत ते आपल्याला काय गरजेच्या ज्या गोष्टी आहेत, स्पीकर सिस्टीम घेतली, गेल्या वर्षी आम्ही ते LED पार घेतली, असं आम्ही दरवर्षी काही ना काही घेत असतो. त्या पैशातून येणाऱ्या मिळाल्या त्याचा आम्ही मंडळावर भार टाकत नाही कोणत्याही प्रकार. त्याचप्रमाणे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यामध्ये पण आमचा बऱ्यापैकी हातभार असतो युवा मंडळाचा. धन्यवाद निकित वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. सर्वांगी सुंदर उडकेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जड मुकुट शोभतो भरा, झुणझुणती नुपुरे शरणी आगरिया. जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव पीतांबर परिवर वंदना, सरसोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ माळा, त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी वाळा, हे दुनिया जर निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय मंगल स्वामी शंकरा, भारती वाळू कर्पूर गौरा. जय देव शाळा, पार्वती सुमनांच्या माळा, जय देव जय श्री शंकरा, स्वामी शंकरा, भारती वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिवर सुखकारी, कोटी देवी वाडे उच्चारी, कोटी रत्नाम दासा अंतरी. जय देव जय शंकरा, हो स्वामी शंकरा, संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, आधी पडलो आता संकट निवारी. जय देव महिषासुरवर्धिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी माता तुझायची नाही, काही श्रमले परंतु न काही, काही विवाद करता पडलो प्रवाही, तू भक्ता लागी पावती लवलाही. जय देवी महिषासुरवर्धिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न होती निराशा, देशापासून सोडवी भवपाशा, अंबे तुझ वासोड कोण पुरविल आशा, नरहर तल्लीन झाला पट पंकज लेशा. जय देवी महिषासुरवर्धिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय माऊली रे, माऊली रे, निरावरी कर देवकी वाटली पाये. जय विठ्ठल माझे माऊली रे, माऊली रे, निरावरी
करू. तर मंडळी, असा होता आजचा आपला हा दिवस. मालवणमधले हे 2 मागी गणेश जयंती ते साजरी केली जाते अशी 2 मोठी ठिकाणं आपण म्हणायला हरकत नाही की जिथे हजारोंच्या पॉप्युलेशनमध्ये गर्दी असते. गणपती बाप्पाचं दर्शनाला भक्त भाविक अगदी लांबून येतात. आपलं लक चांगलं की आपल्याला दोन्ही ठिकाणी छान दर्शन घेता आलं, मंडळाशी बोलता आलं, त्यांच्या अध्यक्षांशी बोलता आलं आणि वायरीत तर अगदी त्यांच्या गुरुजींशी सुद्धा बोलता आलं. त्यामुळे फार आजचा दिवस फार महत्त्वाचा होता. त्याचबरोबर अजून एक गोष्ट, आजच आपण 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ. टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.